नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहे. सेट नेट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जे विद्यार्थी सेट नेट तयारी करत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भविष्यात प्राध्यापक व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सेट किंवा नेट ही परीक्षा पास होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्याच परीक्षेची नोटिफिकेशन विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आणि तीच माहिती आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. बघा, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट, ठीक आहे, ज्याला आपण स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो. तर बघा, ही जी परीक्षा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत घेतली जाते. ठीक आहे, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सेट ही परीक्षा आयोजित केली जाते. तर बघा, ही जी परीक्षा आहे 41वी परीक्षा आहे आणि ही परीक्षा रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे. लक्षात घ्या, कधी होणार आहे परीक्षा, तर 26 जुलै 2026 रोजी सेट परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. बघा, सदर परीक्षेचे जे एक्झाम सेंटर्स आहेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी या शहरातील केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आणि परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा माहिती, ही जी परीक्षेचं फॉर्म आहे, परीक्षा अर्ज भरण्यासाठी 2 जून 2026 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 16 जून पर्यंत तुम्ही या सेट परीक्षेचं फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर विलंब शुल्कासहित कालावधी 17 जून 2026 पासून ते 19 जून पर्यंत हे लिंक चालू असणार आहे. ठीक आहे, लेट फी सह. तर ज्या विद्यार्थ्यांना सेट नेट प्राध्यापक पात्रता परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म मुदतीच्या आत भरणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर बघा, फी किती असणार आहे, तर खुला ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फी असणार आहे आणि विलंब शुल्कासह 1300 लेट फी. ठीक आहे, आणि इतर मागासवर्गीय, ठीक आहे, त्यामध्ये 650 इतकी फी असणार आहे आणि लेट फी 1150. तर अशा पद्धतीने हे सेटनेट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. तर जे विद्यार्थी अनेक वर्षापासून तयारी करत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न प्राध्यापक व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता सेट किंवा नेट ही परीक्षा पास होणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेले आहे आणि ही जी माहिती आहे आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर बघा, तुम्हाला जर आणखी काही महत्त्वाची माहिती पाहायची असेल तर तुम्ही या वेबसाईट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. तर हे विद्यापीठाचं ऑफिशियल वेबसाईट आहे. ते सिलेबस, क्वेश्चन पेपर, परीक्षा पॅटर्न वगैरे तुम्ही सर्व हे वेबसाईटला जाऊन बघू शकता किंवा आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर याबद्दल माहिती उपलब्ध आहे. तर ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी महत्त्वाची माहिती आहे तर ते आपण या ठिकाणी बघू शकता. सेट किंवा नेट जे तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परीक्षा कधी होणार आहे, 26 जुलै 2026 रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचा पॅटर्न जो आहे तुम्हाला माहिती असेलच, तरी देखील मी थोडक्यात सांगतो. 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, पेपर 1 हा 100 मार्कासाठी असतो आणि पेपर 2 हा 200 मार्कासाठी असतो. पेपर 1 हे सर्वांना असते, सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना पेपर 1 असते, 50 क्वेश्चन आणि 100 मार्क. आणि पेपर 2 जे आहे ते संबंधित विषयाच्या ज्या विषयामध्ये आपलं पदव्युत्तर पदवी आहे, PG आहे, त्या विषयातून आपल्याला सेट किंवा नेट परीक्षा देता येते. उदाहरणार्थ समजा माझं MA मराठी असेल तर मी MA मराठीच्या विषयातून सेट नेट परीक्षा देऊ शकतो. किंवा समजा माझं MCOM आहे तर कॉमर्स, ठीक आहे, MBA असेल तर मॅनेजमेंट, MA इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्सचा विषय,
म्हणजे तुम्ही पीजी तुमचं ज्या विषयात आहे त्या विषयामधून तुम्ही सेट किंवा नेट ही परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. 3 तास टायमिंग असतो. 3 तास विदाउट ब्रेक अशा प्रकारचा पेपर असतो. पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. कोणतंही लिमिटेशन नाही, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. दोन्ही पेपरला मिळून किती मार्क पडायला पाहिजे याचंही काही लिमिटेशन म्हणजे पेपर वाईज कट ऑफ तुम्हाला लागणार नाहीये. एकंदरीत ओव्हरऑल 300 मार्काचा कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ज्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक व्हायचं आहे भविष्यात आणि जे विद्यार्थी अनेक वर्षापासून तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता ही महत्त्वाची माहिती आनंदाची बातमी आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी 2 जूनपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल. ठीक आहे. 2 जूनपासून ते 16 जूनपर्यंत फॉर्म भरायचा आहे सर्वांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही तुम्हाला समस्या असतील, अडचण असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू.